हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर एक दिवसाच्या ब्रेकनंतर आपण पुन्हा आपले ब्लॉग कंटिन्यू करत आहे, कारण की थोडंसं बिझी शेड्यूल होतं. आणि आज पण बघताय तुम्ही ट्रॅक्टरला ब्लोअर जोडलेला आहे आणि आपल्या द्राक्षच्या प्लॉटवरती स्प्रे घ्यायचं काम चालू आहे. तर औषध बनवायचं काम चालू आहे. हे कशासाठी स्प्रे आपण घेतो हे पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. बघू शकता हे आपलं ब्लोअर आहे आणि ह्याचं काम थोडंसं करून घेतलेलं आहे. आपण तुम्हाला दिसत असेल इथं थोडं बिघाड झाला होता याचा, तर तो व्यवस्थित करून आता जोडलेला आहे आणि याच्यामध्ये औषध टाकून पाणी भरून नंतर आपण स्प्रे घेणार आहे. तर समोर बघू शकताय औषध बनवायचं काम चालू आहे. औषध तयार करून झालेलं आहे आणि आपण थोडं माहिती घेऊ. तर गुलाबबाई ते ॲडजस्ट करते, ते झाल्यानंतर आपण माहिती घेऊ. हे बघू शकताय हे बिघडलं होतं काय जरा आपलं? नाही, हे सगळं धुवून आणलं. ते धुवून आणलं काय? म्हणजे ते आपले पेस्टिसाइडचे पावडर असतात ना, त्यामुळे गंजून घाण वगैरे आला ते सारखे. त्यासाठी आता फ्लॉवरिंग स्टेज सगळं आपलं मोकळं झालेलं आहे. आता स्प्रे वगैरे चांगलं पाहिजे बागाला, औषध चांगलं असावं त्यासाठी म्हणून सगळं सर्व्हिसिंग करून आणलेलं आहे. हे म्हणजे पुढून पण फवारता येते आणि मागून पण काय फरक काय आहे? फरक म्हणजे जे चकते आहे का मोठे आहे थोडे, त्यामुळे पसरून पडते औषध, जास्त लागते औषध. आणि हे जे इकडची बाजू आहे ही तयार म्हणते ती, ही साईज बारीक आहे आणि त्यामुळे काय होतं एकदम तुषार होतं. तुषार एकदम बारीक तुषार होतं. हे चांगलं असतंय काय? मग कोणती साईड चांगलं? आता हे आपली घडाची साईज वगैरे बारीक असल्यामुळे एकदम तुषार लागते त्याला. त्यासाठी म्हणून आता ह्या स्टेजला हे फवारा. तर थोडं ॲडजस्टमेंटचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर आपण माहिती घेऊ. टेस्टिंग करायची आहे घ्यायची आता केली तरी पण आता तिथं चालू करताना एकदा टेस्ट करावं लागतं. बरं, मग औषधं आपण कसले वापरलेत आणि याचा फायदा काय होता आपल्याला? कोणत्या प्लॉटसाठी करतो आपण? 1 नंबर प्लॉटसाठी केलेलं आहे. तर आता त्याच्यात एकदा आपण हात वगैरे चोळून घेतले थिनिंग सारखं. तर आता जीचं फवार आहे त्याला. त्यामुळे सगळं मण्याची साईज बी एकसारखी व्हावी आणि घडाची साईज बी एकसारखी व्हावी. घडाला शायनिंग पण येते आणि स्क्रॉचिंग वगैरे येत नाही. त्यासाठी मग जीचं फवारा घेतलेला आहे. बरोबर. त्यात कंपनीचे म्हणजे चांगल्या कंपनीचे टॉनिक पण टाकलेले आहे. ते एलंटा कंपनीचे सुपर एलंटा म्हणून ते टॉनिक टाकलेलं आहे. टॉनिक पण जीच्या बरोबर तर बघू शकता इथे टेस्टिंग करत आहे ते आणि त्याच्यानंतर मग आपल्या पहिल्या प्लॉटवरती आपण स्प्रे घेणार आहे. तर तुम्ही बघितलं आज आपण ATRने स्प्रे घेतो. ATRने म्हणजे काय होतं, एकदम स्मॉल पार्टिकलमध्ये त्याचा स्प्रे बाहेर पडतो, जे की तुम्ही आता बघितलं असेल. तर आत्ता जो आपला पहिला प्लॉट आहे त्याचे जे घडाची मनाची साईज असते ते वाढत आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्याची वाढ चालू आहे. तुम्ही इथं बघू शकता आपला पहिले प्लॉटचे घड आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. तर याचा आपण बेदाना करणार आहे. त्याच्यावरती आपण हा स्प्रे घेतोय त्याच्याप्रमाणे आपले ट्रीटमेंट चालू आहे. आणि इकडे बघू शकता आपला सोन्या आहे, तो स्प्रे घ्यायचं काम करतो, जो की सध्या थोडं बघताय व्यवस्थित बसतंय का नाही स्प्रे, त्याच्यानंतर मग कंटिन्यू करते.
तर पहिल्या प्लॉटला आपल्याला छाटणी करून साधारणतः 56 दिवस झालेले आहेत आणि 56 दिवसानंतर तुम्ही घडाची साईज बघू शकता, एकदम चांगली आहे. आणि थोडंसं जे त्याचं प्रमाण दाट होतं ते आपण त्याला थिनिंग करून घेतलेलं आहे, हाताने चोळून असेल, झाड हलवून असेल, हे बेसिक आपण त्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत. आणि साईज पण चांगली आहे घडाची, तुम्ही इथं समोर दिसत असेल तुम्हाला. तर याच्यावरती जे शेड्यूलमधले स्प्रे असतात ते करायला चालू आहे. आणि आज आपण GAचा स्प्रे घेतो, जे की तुम्ही औषधं तयार करताना आणि थोडी आपण माहिती घेतली ते तुम्ही बघितलं. तर हे कंटिन्यू आता बघू शकता 1 लाईनमध्ये घेतात. आणि पहिला प्लॉट आहे, साधारणतः 1 तास ते 1.5 तासामध्ये फवारून होईल. आणि काही स्प्रे असे असतात जे फक्त संध्याकाळीच घ्यायचे असतात, उन्हामध्ये घेऊन चालत नाही. त्या टाईपमधला आजचा स्प्रे आहे. त्याच्यामुळं जसं सूर्याचं ऊन कमी होईल त्याच्यानंतर हा स्प्रे घ्यायचा असतो, कारण त्याचा इफेक्ट त्यानंतर जास्त पडतो. तर त्याच पद्धतीने आता घ्यायला चालू आहे. आणि बाग तसं बघितलं तर चांगली वाढते. आणि बागा यावर्षी आणि गेल्या वर्षी भरपूर जणांनी काढून टाकलेत असे न्यूज येत आहेत. कारण की आपण न्यूजमध्ये बघितलं, पेपर वाचले तर साधारणतः 50 ते 60 हजार एकरावरील बागा शेतकऱ्यांनी काढून टाकलेले आहेत. कारण की याचा असलेला अति खर्च आणि त्याच्या प्रमाणात त्याचं उत्पन्न ह्याचा रेशिओ खूप अलग होता. त्याच्यामुळे परवडत नव्हतं शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांनी यावर्षी बागा काढून टाकलेल्या आहेत. तर मार्केट कंडिशन थोडं चेंज व्हायचे चान्सेस आहेत. जर आपण अजून एखादा दुसरं वर्ष वेट केलं तर नक्कीच बाजारभाव चांगले होतील अशा आपल्याला होप्स आहेत. तर बघू, त्याच्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट चालू आहे आणि बाग पण चांगल्या पद्धतीने वाढते. कोणत्याही क्षेत्रात चढ उतार येतात, त्यासाठी आपल्याला वेट करावं लागतं. प्रत्येकच पाऊल आपल्या पद्धतीनं पडेल असं नसतं, त्यासाठी पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. पण शेतीमध्ये तसं म्हणता येणार नाही, कारण की उत्पन्नाचा सोर्स म्हणून आपण ह्याच्याकडे बघत असतो. आणि जर आपण एकाच ह्याच्यावर अवलंबून असतो आणि त्याच्यातून उत्पन्न नाही निघालं तर शेतकऱ्याचं थोडं अवघड होतं. त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी बागा काढून ते दुसऱ्या इकडे वळले आहेत. बघू शकता 1 लाईन सोडून आता पलीकडच्या लाईनमध्ये ट्रॅक्टर आपला आहे आणि योग्य पद्धतीने स्प्रे करतो. तर हा स्प्रे कंटिन्यू होईल आणि त्याच्यानंतर मग आजचा दिवस एंड होईल आणि उद्याचा दिवस नवीन चालू होईल. उद्याच्या काय टास्क असतील त्या आपण नवीन व्लॉगमध्ये बघूच. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.